भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आजचा विजय हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या विकासाची कामं झाली, विकासाच्या कामाबरोबर लाडक्या बहिणी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, शेतकरी असतील, शेतमजूर, सर्व जाती धर्मांना अतिशय प्रचंड प्रमाणात मदत करून या ग्रामीण भागातील गरीब माणसाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहिल्यामुळे ही लढाई अशी होती, विकासाविरुद्ध द्वेषाचं राजकारण, जातीवादाचं राजकारण, आणि ह्या जातीवादाला आणि या द्वेषाच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या नाही तर लातूर ग्रामीण भाग, लातूर शहर असेल, या भागातून लोकांनी साफपणे नाकारलेलं आहे. आणि यापुढं कुणीही जातीवादाचं राजकारण कुठल्या तरी एखाद्या समाजाला पुढं करून सरकार करत असलेल्या चांगल्या कामाला त्याला म्हणजे खोडा घालण्याचं काम काही मंडळी करत होती, त्या मंडळीच्या तोंडावरती चपरक बसलेली आहे असं मला या ठिकाणी वाटते. लातूर ग्रामीणमध्ये 2002 म्हणजे साधारण 22 वर्षापासून आदरणीय रमेश अप्पा या ग्रामीण मतदारसंघात जो त्यांनी संघर्ष केला आणि ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेला आधार देण्याचं काम केलं, जे खास करून कोविडचा जो काळ होता त्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मदत या ठिकाणी, म्हणजे कुठलेही पद नव्हतं त्यावेळेस त्यांच्याकडे, ते असताना सुद्धा ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेच्या पाठीशी ते आदरणीय अप्पा हे खंबीरपणे उभा टाकले आणि लोकांच्या विश्वासाला पात्र झाले. त्याच्या उलट गेली 15 वर्षे या मुरुड आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार हे सत्तेवर असताना सुद्धा कुठंही फिरकले नाहीत. लोकाला, जनतेला, गरीब सामान्य माणसाला वारेवर सोडून हे मुंबईमध्ये राहत होते आणि त्याची ही आज नांदी आहे की ग्रामीण भागातल्या जनतेने त्यांना साफपणे नाकारलेलं आहे. कारण भविष्यात सुद्धा आपण थोडंसं कारखाना माझ्याकडे आहे, बँक माझ्याकडे आहे, सहकार माझ्याकडे आहे म्हणून लोकांना दाबण्याचं आणि लोकांवरती अन्याय करण्याचं हे जे काम होतं ते लोक स्वीकारणार आहेत, त्या निकालावरून दिसून येते. मागील लोकसभेला जे मुरुडमधून मतदान झालं होतं तर ते मतदान महाविकास आघाडीला झालेलं नसून ते एक देशामध्ये असलेल्या सरकारच्या विरोधामध्ये एक जनाधार झाला होता, ते मतदान होतं. परंतु महाविकास आघाडीवाल्यांना असं वाटलं की हे जनाधार हे स्वतःला भेटलेलं आहे, त्यांच्या कार्याला भेटलेलं आहे. परंतु तशी परिस्थिती नव्हती. या विधानसभेमध्ये हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे की आम्ही महायुती सरकारच्या सोबत आहोत, विकासाच्या सोबत आहोत, कामाच्या सोबत आहोत. निश्चितच आपण दिलेला शब्द आपण नक्कीच पाळतील व त्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू आणि त्यांच्याकडून मुरुड नगर परिषद व मुरुड तालुका नक्कीच करून घेऊ.